सगळ्यात आधी तुम्ही सगळेजण इथे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा मेंबर आहात, हे आपण आधी समजून घेऊयात. मेंबर असणं म्हणजे काय आहे? एक तर सोसायटी फॉर्म होतानाच मेंबर होतात, फाउंडिंग मेंबर ज्याला म्हणतो, किंवा ऑलरेडी सोसायटीमध्ये तुम्ही मेंबर म्हणून ऍड होता. या दोनपैकी काहीतरी एक कॅटेगरी तुमची असणार. आणि ह्या मेंबर्समध्ये जॉईंट मेंबर असतात, प्रोव्हिजनल मेंबर असतात आणि असोसिएट मेंबर असतात. तुम्ही प्रत्येकाने ह्या टर्म्स कधी ना कधी ऐकले असतील. जॉईंट मेंबर म्हणजे काय, असोसिएट मेंबर म्हणजे काय, प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे काय, नॉमिनी म्हणजे काय, ह्याच्यात काय फरक आहे, प्रत्येकाचे काय राईट्स आहेत, हे सुद्धा आपण वेगवेगळं बघणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करूयात. सगळ्यात बेसिक आहे आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960. 1960 साली हा सहकारी संस्थांचा कायदा आलाय, ज्याच्यात हाऊसिंग सोसायटी हा एक पार्ट आहे. तो 1960 साली कायदा आल्यानंतर त्याच्यात इन्युमरेबल अमेंडमेंट झाल्या, तो कायदा बदलत गेला, त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले. सगळ्यात महत्वाचे जे चेंज झाला ना, ते 2019 साली झालेला आहे. तर बरेच बदल महत्वाचे आता या कायद्यामध्ये होऊ घातलेले आहेत. तर ह्या 2019चा जो कायदा आहे, काय चेंजेस झाले त्याच्यावर लेटेस्ट गोष्टींवरचं आजचं माझं हे सेशन असणार आहे. तुम्ही प्रत्येक जण मेंबर आहात, तर तुम्हाला एक वोटिंग राईट आहे. पर्सनली 1 पर्सन 1 वोट, अशा पद्धतीने डेमोक्रेटिकली वोट आहेत आणि ते तुम्हाला पर्सनली एक्सरसाइज करायचं असतं. म्हणजे मेंबरला वोटिंग राईट पर्सनली एक्सरसाइज करायचा असतो. आता ह्याच्यानंतर सगळ्यात पहिली कन्सेप्ट मला सांगायचे मेंबरमध्ये काय, तर असोसिएट मेंबरची कन्सेप्ट काय आहे ते सगळ्यात आधी मी सांगते. आणि हे सगळं मी ऍक्ट मधनं स्पेसिफिक तुम्हाला टर्म्स घेऊन सांगते आहे, सो जेणेकरून आपल्याला कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपल्याला समजेल आणि त्या अनुषंगाने हे लेक्चर असेल. आता असोसिएट मेंबर म्हणजे काय, की एखाद्या मेंबरचा हजबंड, वाईफ, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, म्हणजे ही सगळी नाती. सो एखाद्या मेंबरचे हे सगळे रिलेशनशिप मधले असलेली लोक, किंवा त्याचा नेफ्यू, नीस, हे सगळे स्पेसिफिकली लॉ मध्ये ही नाती दिलेली आहेत, मेन्शन केलेली आहेत, ज्यांना पण सोसायटी मेंबर म्हणून ऍडमिट करते. म्हणजे एक मेन मेंबर आहे आणि त्याची ही बाकी नात्यांमधली कोणीही व्यक्ती ही त्या माणसाची असोसिएट मेंबर होऊ शकते, असं स्पेसिफिकली कायद्याने ही नाती कॅटेगराईज केलेली आहेत. पण त्याच्यासाठी रिटर्न रेकमेंडेशन असलं पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या एखाद्या नात्यातल्या व्यक्तीला असोसिएट मेंबर करायचं आहे, तर तुम्ही सोसायटीला तसं रायटिंग मध्ये देणं अपेक्षित आहे. तुमचे जे काही राईट्स आणि ड्युटीज आहेत ऍज अ मेन मेंबर, ते तुमचा असोसिएट मेंबर वापरू शकतो, जर तुम्ही तसं रायटिंग मध्ये सोसायटीला कळवलं तर. आणि ती व्यक्ती ह्या नात्यांमधली एक व्यक्ती असायला हवी. पण या असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटवर नसतं. म्हणजे काय, की तो तुमचा जॉईंट मेंबर नाहीये. जॉईंट मेंबरची कन्सेप्ट पुढे येईलच. जॉईंट मेंबर म्हणजे काय, की 2 लोकांच्या नावावर फ्लॅट आहे, एका पहिल्या माणसाचं नाव शेअर सर्टिफिकेट आणि त्याच्याबरोबर दुसरा माणूस, हा जॉईंट मेंबर असतो. पण असोसिएट मेंबर हा तुमचा जॉईंट नसतो, तो तुमच्या प्रॉपर्टीमध्ये त्याचा काही हक्क नसतो. फक्त तुम्ही त्याला पॉवर्स देता, की माझ्या राईट्स आणि ड्युटीज ह्या माणसाने पण वापरल्या तरी मला चालतील, असं तुम्ही सोसायटीला लिहून देता. सो दॅट इज असोसिएट मेंबर. असोसिएट मेंबरला वोटिंग राईट तर असतोच, पण विथ द प्रायर कन्सेंट ऑफ अ मेंबर. तुम्ही नाही आहात मीटिंगमध्ये किंवा काही कारणास्तव, तर तुम्ही असोसिएट मेंबरला पॉवर्स दिलेली असते की त्याने वोट करावं. आणि असोसिएट मेंबर राईट टू कंटेस्ट इलेक्शन सुद्धा त्याला आहे, म्हणजे तो इलेक्शनला सुद्धा उभं राहू शकतो. ह्या सगळ्याला फक्त जो मेन मेंबर आहे त्याची अर्थातच परवानगी रायटिंग मध्ये सोसायटीकडे दिलेली असणं आवश्यक आहे. एखाद्या मेन मेंबरच्या अगेन्स्ट सोसायटीला काहीही ऍक्शन घ्यायची आहे, ती सगळी असोसिएट मेंबरच्या अगेन्स्ट पण सोसायटी घेऊ शकते. ओके, सो दिस इज अबाउट द असोसिएट मेंबर. आता ह्याच्या पुढची कन्सेप्ट आहे जॉईंट मेंबर. जसं मी सांगितलं की जॉईंट मेंबर म्हणजे काय, आपण बऱ्याचदा फ्लॅट जॉईंट नावावर विकत घेतो, नवरा बायको, मुलगा आणि आई वडील. सो अशा वेळी एक मेन मेंबर असतो, प्रायमरी मेंबर, ज्याचं नाव पहिलं असतं अग्रीमेंटमध्ये आणि सोसायटीच्या शेअर सर्टिफिकेटमध्ये पण फर्स्ट नेम मेंबर. आणि त्याच्याबरोबर बाकीचे जे ओनर आहेत सोसायटीचे, त्या फ्लॅटचे, ते जॉईंट मेंबर होतात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबर. जॉईंट मेंबरला फ्लॅटमध्ये राईट टायटल इंटरेस्ट असतो, तो ओनर असतो त्या फ्लॅटचा, मुख्य एक ओनर बरोबर दुसरा ओनर. पण असोसिएट मेंबरचं असं काहीही नसतं. आणि जॉईंट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये ऍड केलं जातं फर्स्ट मेंबर बरोबर. सो 2 लोक ओनर असतील तर दोघांचंही नाव शेअर सर्टिफिकेटवर दिलं जातं, 3 ओनर असतील तर तिघांचंही नाव शेअर सर्टिफिकेटवर दिलं असतं. जेवढ्या लोकांचं अग्रीमेंट बनलेलं आहे फ्लॅटचं, तेवढ्या लोकांचं नाव शेअर सर्टिफिकेटवर ऍड केलं जातं, फर्स्ट होल्डर, सेकंड होल्डर, थर्ड होल्डर. आता वोटिंग राईट मी सांगितलं, मेंबरला एकच वोटिंग राईट असतो. आता एखाद्या घराचे 4 ओनर्स असतील तर आपण 4 लोकांना वोटिंग राईट अर्थातच देऊ शकत नाही सोसायटीच्या मीटिंगमध्ये. मग अशा वेळी काय त्याच्यातला कायदा आहे, तर पहिलं नाव ज्याचं आहे अग्रीमेंटमध्ये आणि जो पहिला मेंबर आहे प्रायमरी मेंबर, त्याला वोटिंग राईट असतो. दॅट इज द लॉ. सो फर्स्ट नेम मेंबर शुड एक्सरसाइज द वोटिंग राईट इन द मीटिंग. पण जर पहिला मेंबर नसेल,
तर जो दुसरा मेंबर आहे तो वोटिंग राईट एक्सरसाइज करू शकतो, जर दुसरा नसेल तर तिसरा, अशा पद्धतीने ते पुढे चालतं. सो पहिल्या व्यक्तीला नेहमी प्रायमरी राईट्स असतात आणि तो नसेल तर पुढच्या व्यक्तीला ते राईट्स पास ऑन होत जातात. ओके, आता सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट प्रोव्हिजनल मेंबर. आपण बघितलं असोसिएट मेंबर म्हणजे काय, जॉईंट मेंबर म्हणजे काय. तिसरी महत्वाची कन्सेप्ट आहे प्रोव्हिजनल मेंबर. की प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे काय, नावातच दिले प्रोव्हिजनल. प्रोव्हिजनल म्हणजे काय की जो टेम्पररी असतो तो फायनल मेंबर नाहीये. टेम्पररी पिरियडसाठी प्रोव्हिजनल म्हणून सोसायटी त्याला मेंबर म्हणून ऍडमिट करते ऑन द बेसिस ऑफ नॉमिनेशन. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. नॉमिनेशन ते वेगळं आपण वळणारच आहोत, पण जेव्हा आपण एखादी व्यक्ती एखादा मेंबर नॉमिनेशन फॉर्म भरतो, फॉर्म नंबर 14, की मी या व्यक्तीला नॉमिनी म्हणून अपॉइंट करतोय. सो त्या मुख्य मेंबरची डेथ झाल्यानंतर तो जो नॉमिनी असतो तो सोसायटीचा प्रोव्हिजनल मेंबर बनतो. ओके, कधीपर्यंत तो प्रोव्हिजनल मेंबर असतो, जोपर्यंत प्रॉपर लिगल हेअर, वारस कोण कोण आहेत त्या मेंबरचे, ते जोपर्यंत सोसायटीच्या रेकॉर्ड्सवर येत नाहीत तोपर्यंत मधला जो इंटेरिम पिरियड आहे त्याच्यासाठी नॉमिनी प्रोव्हिजनल मेंबर म्हणून काम करतो. याला स्टॉप गॅप अरेंजमेंट आम्ही म्हणतो. म्हणजे काय, नॉमिनी कशासाठी आलं, जेव्हा हा कायदा 1960 मध्ये आला ना तेव्हा नॉमिनीची कन्सेप्ट नव्हती. पण जसं जसं सोसायटीला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम यायला लागला की मेंबरची डेथ झाली, आता त्याचे 5 वारस आहेत, समजा 4 मुलं आहेत, बायको आहे, आई आहे, तर सोसायटीने कोणाबरोबर डील करायचं, सोसायटीला कोण फेस आहे, कोण सोसायटीचे ड्यूज भरणार, कोणाकडे सोसायटीचं काही कंप्लेंट आली तर कोणाशी सोसायटीने डील करायचं ह्याचं कन्फ्युजन होतं. म्हणून कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजनी ही क्वेरी नेली सरकारकडे, मिनिस्ट्रीकडे, की बाबा हा प्रॉब्लेम आहे तर कसं डील करायचं. त्यावेळी नॉमिनी हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. सो नॉमिनी हे सोसायटीच्या बेनिफिट आहे, नॉमिनी हे मेंबरच्या बेनिफिटसाठी नाहीये. सोसायटी कोणाशी बोलणार मेंबरची डेथ झाल्यानंतर, नॉमिनीशी, प्रोव्हिजनल मेंबर म्हणून. आता जेव्हा वारस असतात त्यांना कोर्टाकडनं जाऊन काही डॉक्युमेंट्स आणणं ह्याच्यासाठी कधी कधी वर्षभराचा पिरियड जाऊ शकतो. मग 1 वर्ष फ्लॅटला कोणीच आली नाही का, फ्लॅट असाच हँगिंग ठेवायचा का, तर नाही. अशा वेळी सोसायटी नॉमिनी बरोबर डील करणार आणि ह्या नॉमिनीला प्रोव्हिजनल मेंबर करून घेणार. शेअर सर्टिफिकेटमध्ये पण नॉमिनीचं नाव ऍड करून त्याला ब्रॅकेटमध्ये प्रोव्हिजनल मेंबर असं लिहिणं हे आवश्यक आहे, ऍडवायझेबल आहे. प्रोव्हिजनल मेंबरला राईट टू वोट असतो. कधीपर्यंत, अर्थातच ऑफकोर्स आता 1 वर्ष लागणार आहे समजा सक्सेशनची पूर्ण प्रोसेस करायला, तर मधल्या काळामध्ये प्रोव्हिजनल मेंबर वोट करू शकतो, स्पेसिफिकली प्रोव्हाइडेड आहे. पण अर्थातच त्याला इलेक्शनला वगैरे उभं करणं हे योग्य नाहीये, कारण मुळातच तो टेम्पररी आहे. एखाद्याला तुम्ही इलेक्शनला उभं करून त्याला पोस्ट द्याल आणि नेक्स्ट महिन्यामध्ये लिगल हेअर आणून पूर्ण फुल फ्लेजेड मेंबर होतील आणि नॉमिनी प्रोव्हिजनल मेंबर बरखास्त होईल. मग काय करणार, अशा वेळी त्याला राईट टू वोट आहे जोपर्यंत तो प्रोव्हिजनल मेंबर आहे, पण त्याला इलेक्शन कंटेस्ट करायला देऊ नये किंवा तसं देणं योग्य नाही. लोकांना कन्फ्युजन, हा जो मेन पार्ट मी डील करणार आहे, जे आपल्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असतं की नॉमिनीच्या नावावर फ्लॅट शेअर सर्टिफिकेट झाला म्हणजे तो ओनर झाला का, नॉमिनी विकू शकतो का, तर हे आता ऍम्पल सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स आहेत, बॉम्बे हायकोर्टाचे डिसिजन्स आहेत, ज्याने हे क्लिअर केलेलं आहे की नॉमिनी हा प्रोव्हिजनल मेंबर आहे, तात्पुरता चेहरा आहे, त्याला सेल करण्याचा राईट नाही आहे, म्हणजे त्याला कुठलेही ओनरशिप किंवा परमनंट राईट्स नाही आहेत. हे क्लिअर कट डिसिजन्स आहेत, सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे आहेत. सो त्याच्यामुळे आपण 2 गोष्टी मला इथे बेसिक तुम्हाला सांगायच्या की मेंबरशिप ऑफ द सोसायटी आणि ओनरशिप ऑफ द फ्लॅट या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण पहिले समजून घेऊयात. फ्लॅटची ओनरशिप म्हणजे मालकी हक्क आणि मेंबरशिप ऑफ द सोसायटी म्हणजे सभासदत्व, ह्या दोन्ही गोष्टींची आपण सरमिसळ करता कामा नये.